ए ऋषा, काय चाललं? काय नाही, एकदम मस्त. अरे ऐक ना, हा बोल. आजच्या पेपर मध्ये आलंय की MPSC मध्ये महाराष्ट्रातले 4500 पोरं पास झाले. स्कोप आहे का रे याला? अरे लय स्कोप आहे त्याला. तू चल माझ्याबरोबर, तुझी लाईफ बनून जाईल. अरे पण राहायचं खायचं काय, किती खर्च येईल? तू कशाला काळजी करतो, तू फक्त फीसचं बघ, बाकी नाही होणार. बरं चल, बोलतो मी घरी. तो बाबा, मला MPSC करायला पुण्याला जायचंय. अरे किती पैसे लागतील तिकडं? फीसच भरायचंय, राहायचं ते ऋषा बघतो म्हणलं. अरे त्या ऋषाकडले पैसे आहेत, मग ते आपलं परवडणार तेवढं. ऋषा राहायचं करण की. अरे तुझ्या बहिणीचं लग्न आलंय अजून, कुठून भरणार एवढे पैसे? माझं भविष्य सुद्धा ना पुण्याला गेले की. नाही आपलं होणार नाही, त्यापेक्षा काम बघ कुठलं. जमणार नाही आपल्याला. जा तू काम लाग. काहीतरी करू. झाले करा, तू तयारी कर. अहो ऐका ना. काय हे घ्या पैसे. हे काय कुठून आणले ते? अहो ते राहू द्या, जाऊ द्या पोराला. तुझ्या बांगड्या कुठं? राहू द्या, आपण पोरासाठीच करतोय ना हे सगळं.
ऋषा कोण आहे रे? बुजगाव ना? हा सोमनाथ बर. आणि हा आमचा बुजगाव ना. ए. यशाईले हा अजय. अजय नाही, आईन्स्टाईन अजय. चल तुला रूम दाखवतो. जा जा. ए माझा पण बरा नाही. ते बघा टॅक्सी येते 2 पायांवर चालत. अरे भावा ए गप बसा. तेव्हा तुमची वहिनी येते, तिचा येल्लो फेवरेट एकदम. भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते? उत्तर प्रदेश 19,90,00,000, त्यानंतर महाराष्ट्र 11 करोड आणि मग बिहार 10 करोड. शाबाश. हे पिवळा शर्ट तू उठ. आता मी काय विचारलं ते सांग. भारतात जनावरांची संख्या 5,000 आहे. लमेट मांगतिला दम देले बोले तो आलेमदी. हे कसलं टेन्शन आलंय का? बोलतो टेन्शन लेणे का नाही रे, टेन्शन देणे का. आपल्याकडे एक जालेम उपाय. ए दे रे याला. केले लाल बत्ती का पॅकेट. जावा रे काय तलेक्तल डाला काब्यात. अरे मग ये ना आपला जालेम उपाय. ए दे आला. काय उद्या आईच्या गावातली कमी. ए चुप बे येले. चल चल अब आया मर्दों की महफिल में नया बादशाह. आपला पण ग्लास भर रे पक्के. अरे सौम्य कधीपासून रे? अरे माझा SBI सुधारला रे. घे बिंदास घे. घेतो का? वाया गेला आपण.
ए आवरा रे, मुलाकडचे येतात ते, लवकरात लवकर आवरा. हे आवरलं का? पाटील म्हणतात 2 लाख हा हुंडा द्यावाच लागेल. अरे बापरे, 2 लाख? हो बघा, नाही तर चांगलं स्थळ हातातून अहो जाईल. नाही, मी करतो काय तर. हे देवा, आता तूच काहीतरी वाट दाखव. अहो काय करताय? तू म्हटली होतीस ना आपण हे सगळं लेकरांसाठीच करतोय, म्हणून अलकाच्या लग्नासाठी मी आपल्या जमिनीची कागद गहाण ठेवायला चाललोय सावकाराकडे. काय रे बाबूराव? साहेब, जमिनीचे कागद आणले होते, जरा पैसे पाहिजे होते. कसले पैसे? तो अगोदरचाच व्याज अजून आणून दिलेला नाही. बरं झालं आणून दिले. ये रे पिंट्या, हे आपल्या ताब्यात. अहो साहेब, असं करू नका हो, पोरीचं लग्न करायचंय. हे आकल रे पिंट्या. साहेब, असा गरीबावर अन्याय करू नका हो साहेब, पोरीचं लग्न करायचं अजून साहेब. ये चल. अहो सावकार, चल निघितून. बाबूराव, बाबे चल शहराकडे जाऊन येऊ, पोरांना पण भेटणं होईल. अहो नको पाटील, लय तर असलो. चल रे बाबे, पोरांना भेटून बरं वाटेल. चल. असं म्हणता?
ते काय सुरू आहे सर? काय करतोय तू? अरे बस ना खाली. हे अरे काय? बापू गप्प. कोण? नालायक काट्या. ए बंडर, अरे अजून 2 खंबे रे. नालायका. बाबूराव शांत होता. अहो कसा शांत होऊ? ह्यासाठी पाठवलं का शहरामध्ये? मायबाप तिकडे विश्वासाने याला पाठवतात आणि हे नालायक बाप दिवस आता शेतामध्ये घाम घालतोय, तुझी आई तिकडे दागिने घाण ठेवतीये, तुला पोटात चिंता काढून वाढवलाय. दिवाळीला कधी तुझ्या आईला लुगडं घेतलं नाही, तुझ्या आवडीचे कपडे घेतले तुला. बस बाबूराव चल. या नालायक अवलादी. चला. असली अवलाद असल्यापेक्षा नसलेली बरी शामराव, नसलेली बरी. बाबा हे बघा, हे काय आहे? ही अलकाची चिठ्ठी. अलकेने काय केलंय? थांबा वाचून दाखव. आई बाबा, मी घर सोडून जात आहे. माझ्यामुळे तुम्हाला आणि या घराला खूप त्रास होतोय. हक्काची जमीन गहाण ठेवावी लागतीये. माझ्या लग्नासाठी लागणारे पैसे तुम्ही सोमनाथच्या शिक्षणासाठी वापरा. माझी काळजी करू नका, माझा शोधही घेऊ नका. माझ्यामुळे तुम्हाला जे काही कष्ट झालेत त्यासाठी मला माफ करा. अहो थांबा, यातलं सोमनाथला काही कळू देऊ नका, त्याच्या अभ्यासावरती परिणाम होईल. नमस्कार. आकाशवाणी. आजच्या ताज्या घडामोडी. बीड जिल्ह्यातील कारेगावमध्ये एका शेतकऱ्याची आत्महत्या. सरकारकडून मदतीचे पाऊल. पीडित कुटुंबाला सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत घोषित. पीडित कुटुंबाला सरकारकडून 5 लाख रुपयांची पीडित कुटुंबाला सरकारकडून 5 लाख रुपयांची पीडित कुटुंबाला सरकारकडून 5 लाख रुपयांची सोमनाथ दादा बोलतोय. अरे का रे दादा? गावाला ये निघून लवकर. नाही, आता नाही येऊ शकत, परीक्षा आहे माझी. हॅलो. अरे सोमनाथ ऐक ना. हॅलो. आई, हे आई.
हाय का कोण? बाबूराव गेला, अलका गेली, माझ्या पैशाचं काय? सावकार थांबा, ऐका. सावकार, मला काही दिवसाची मदत द्या, मी तुमचे सगळे पैसे फेडतो. तू? हो सावकार, विश्वास ठेवा माझ्यावर. ठीक आहे, बघू किती दिवसात फेडतोय. शब्दाला मान ठेव. आई, आता काहीतरी बनवूनच परत येणार. आजा, मला सुधारायचंय, ऑफिसर बनायचंय, प्लीज मदत कर. अरे सोमनाथ, रडू नकोस. तू करू शकतोस, तू ऑफिसर बनू शकतोस. फक्त वाईट व्यसनांना बळी जाऊ नकोस, ज्यामुळे तुझ्यासारखे कित्येक तरुणांचं आयुष्य बर्बाद झाले शहरात येऊन. वाईट व्यसनांना सोड, वाईट संगत सोड. जे लक्ष घेऊन तू शहरात आला होतास ना, त्या लक्ष्याच्या दिशेने चालत राहा. अभ्यास कर. फिर देख मेरे भाई, जीत तेरी पक्की है. प्रबंध बद्ध कंदर निलिंबनर्झरी धरस्तनो
कृत्ति सिन्धुर धरानिधान बन्धुर श्री